माझं नाव चेतन मुकर आहे। मी आज तुमच्यासाठी स्पेशल डिश घेऊन आलो। आजची आपली रेसिपी असणार आहे झटपट 5 मिनिटांमध्ये बोंबलाची चटणी कशी बनवायची। आज आपला बोंबलाची चटणीचा रेसिपी आहे। आपल्या आत्ताच्या ज्या बोंबलाच्या चटणीसाठी ज्या वस्तू लागणार आहेत साहित्य ते तुम्हाला मी इथं दाखवतोय। हे बोंबील आपण भाजून घेतलेले आहेत, चांगल्या गोल्डन कलर येतोपर्यंत चांगले भाजलेले आहेत। त्यांना मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। हा आपला लागणारा मीठ घेतलेला आहे। हे आता तुम्ही बघू शकता इथं एक खलबत्ता घेतलेला आहे पारंपरिक पद्धतीने। या खलबत्त्यामध्ये आपल्या मिरच्या, लसूण आणि भाजलेलं बोंबील हे टाकायचं आणि कुटायचं आहे। स्टार्टिंग पहिले आपल्याला ह्यांच्यामध्ये मिरच्या आणि लसूण चांगल्या प्रकारे चेचून घ्यायचं आहे। चेचताना असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। बघू शकता आता तुम्ही एकदम त्याला कुटून त्याची एकदम चांगली पेस्ट झालेली आहे, बारीक केलेला आहे त्याला। आता याच्यामध्ये आपल्याला बोंबला भाजलेली बोंबला ती मस्त या बोंबलांना चेचून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त छान प्रकारे क्रिस्पी आवाज येतो। आता तुम्ही बघू शकता याचा पक्का बारीक केलेला आहे ना। आपण गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यावरती आपल्याला कांदा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये कांदा कापून घेतलेला आहे। तेल जसा गरम होईल त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। आपण आता कांदा टाकायला घेतलेला आहे, कांदा सगळा टाकून घ्यायचा आहे। चांगल्या पद्धतीने त्याला परतून घ्यायचं आहे। कांद्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची। हळद अशी चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायची, परतून घ्यायची चांगली। आता आपल्याला चेचलेली बोंबलाची बारीक पेस्ट केलेली आहे आपण, त्याला तडका द्यायचा आहे। फ्राय करायची टाकायची याच्यामध्ये। चांगल्या पद्धतीने याला मिक्स करायचे, परतून घ्यायचे। जाम भारी वास सुटलेला आहे। डिश बनवायच्या आधीच अशी इच्छा आलेली आहे खायची, पण थोडीशी शिजवायला लागेल ती। बघू शकता तुम्ही आता याला चांगल्या प्रकारे मस्त शिजले। आता बोंबलाची चटणी खायला आपली रेडी झालेली आहे। थोडीशी शिजवली त्याला, जास्त नाही 5 मिनिटं छोटी कमी फ्लेम करून तिला शिजवायची आहे। आता तुम्ही बघू शकता, ही आपली बोंबलाची चटणी मस्त कलर आलेला आहे, तिला खायसाठी रेडी झालेली आहे। छान कलर आलेला आहे याला।
वास असा मस्त घमघमीत वास सुटलेला आहे बोंबलाचा. तर बाजूची 4-5 लोक पण येतील खायला. अशाच चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपीसाठी, आपल्या अग्निहोत्री रेसिपीसाठी तुम्ही मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आता आपण भेटू डायरेक्ट पुढच्या चांगल्या चांगल्या नवीन नवीन रेसिपीमध्ये.